निवडणुका आल्या की 5 वर्ष अडगळीत पडलेला मतदार हा राजा होतो. त्याच्या हातापाया पडून त्याला वेगवेगळी आमिषे दाखवली जातात. कोण एखाद्या योजनेतून थेट त्याच्या खात्यात पैसे पाठवायचे आमिष दाखवतं, तर कोण तीर्थयात्रा घडवण्याचे आश्वासन देतो. कोण गरिबी हटवण्याचा वायदा करतो, तर कोण कर्ज माफ करण्याचे वचन देतो. सध्याच्या राजकारणाच्या चिखल काळात ही अशी आमिषे आश्चर्यकारक नाहीयेत. पण लोकसभा निवडणुकीचा प्रचार भलत्याच दिशेने जाताना दिसतोय. अत्यंत हीन पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका, जात धर्मांमध्ये तेढ निर्माण होणारी विखारी वक्तव्ये, कोण काय खातो, कोण कसले कपडे घालतो, असे लोकांच्या जगण्या मरण्याशी दुरान्वये संबंध नसणारे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी येत आहेत. देशाचा विकास, लोकांचे प्रश्न यावरून मतदारांचे लक्ष विचलित करण्याचा सत्ताधाऱ्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यात दुर्दैवाने विरोधकही कमी पडतात. नमस्कार, मी विक्रांत मालावडे. मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे. राजकीय कुटाणा या सेगमेंटमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात असलेल्या मुद्द्यांची. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान 3 दिवसांवर येऊन ठेपले. पहिल्या टप्प्याचा प्रचार बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला खाल्लेल्या माशांच्या व्हिडिओभोवती फिरत राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच अनेक सभांमध्ये याचा उल्लेख केला. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सत्ता मिळाल्यास देशात आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करण्याचे वचन दिले. याचा विपर्यास करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आर्थिक सर्वेक्षण करून गरिबांचे दागदागिने घेऊन ते मुस्लिम आणि श्रीमंतांना देणार असल्याचे वक्तव्य त्यांनी जाहीर सभांमधून केले. मतदारांचे लक्ष त्यांच्या प्रश्नांवरून दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न अपप्रचाराचा एक भाग असू शकतो. इकडे महाराष्ट्रातही कधी सुप्रिया सुळे यांच्या मांसाहारी जेवणावरून तर कधी अजित पवार यांच्या मटण खाण्यावरून प्रचार सभेत टीका टिप्पणी होत राहिली. कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. याचा लोकांच्या जगण्या मरण्याशी काही संबंध नसतो. पण स्वतः पंतप्रधानांनी त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. हीच गोष्ट 2023च्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत घडली होती. कर्नाटकची निवडणूक सत्ताधारी भाजपने बजरंगबली भोवती फिरवली. याच्या उलट विरोधक काँग्रेस पक्ष सरकारला महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यावर सतत प्रश्न विचारत राहिला. परिणामी भाजपला सत्तेतून पाय उतार व्हावे लागले. 2018च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत असाच गैरलागू मुद्दा गाजला होता. तो म्हणजे पद्मावती चित्रपटाला पद्मावत नाव देण्याचा. या निवडणुकीतही अल्लाउद्दीन खिलजी हा 14व्या शतकात भारतावर चाल करून आलेला मुस्लिम राज्यकर्ता केंद्रस्थानी होता. आज आपण 21व्या शतकात असूनही 14व्या शतकातील इतिहासाने भाजपला गुजरातमध्ये सत्ता मिळवून दिली. 2022ला पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचार काळात ममता बॅनर्जी यांनी पाय मोडल्याचे सांगत व्हीलचेअरवरून प्रचार केला होता आणि निवडणूक जिंकताच त्या चालत विधानसभेत गेल्या. 2019च्या विधानसभा निवडणुकीत काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे भांडवल करण्यात आले. आदर्श आचारसंहितेचे धार्मिक मुद्दे निवडणूक प्रचारात आणू नयेत असे स्पष्ट केले असतानाही सध्या सत्ताधारी भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांचे नेते राम मंदिराचा मुद्दा प्रचारात आणतात. महागाई, बेरोजगारी, सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनचा प्रश्न, विना अनुदानित शाळांची मान्यता, मराठा धनगर आरक्षण, सरकारी नोकर भरतीवरील बंदी, शेतमालाचे हमीभाव, खतांवरील जीएसटी असे अनेक प्रश्न मतदारांना सतावत असताना निवडणूक प्रचारात दुर्दैवाने या सत्ताधारी त्यावर कोणतेच भाष्य करत नाहीत. ना विरोधक सत्ताधाऱ्यांना जाब विचारतात. एकमेकांची उणीधुणी काढण्यातच राजकीय मंडळी धन्यता मानत आहे. सजग राहून मतदानाचा हक्क बजावणे हेच आता मतदारांच्या हाती आहे.